तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी. अहमदनगर, सी. नाशिक, डी. नागपूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. अहमदनगर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, संत्रांगरी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे औरंगाबाद, बी. नागपूर, सी. अकोला, डी. अमरावती. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नागपूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तुमचे ऑप्शन आहे हरिश्चंद्रगड, बी. कळसुबाई, सी. रायगड, डी. तोरणा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कळसुबाई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे हिंदी, बी. मराठी, सी. इंग्रजी, डी. संस्कृत. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मराठी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तुमचे ऑप्शन आहे कृष्णा, बी. गोदावरी, सी. तापी, डी. भीमा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गोदावरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, द्राक्षांची राजधानी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे सातारा, बी. नाशिक, सी. कोल्हापूर, डी. जळगाव. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नाशिक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी. जालना, सी. छत्रपती संभाजीनगर, डी. नंदुरबार. तुमचे योग्य उत्तर आहे सी. छत्रपती संभाजीनगर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहे 15 ऑगस्ट, बी. 26 जानेवारी, सी. 1 मे, डी. 14 एप्रिल. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 1 मे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, विदर्भाची राणी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे नागपूर, बी. अमरावती, सी. अकोला, डी. चंद्रपूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. अमरावती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तुमचे ऑप्शन आहे उजनी, बी. कोयना, सी. जायकवाडी, डी. भाटघर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. जायकवाडी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे सिंधुदुर्ग, बी. रायगड, सी. रत्नागिरी, डी. पालघर.
तुमचे योग्य उत्तर आहे अ. सिंधुदुर्ग. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. पुणे, बी. मुंबई, सी. कोल्हापूर, डी. नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे अ. पुणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. बुलढाणा, बी. बीड, सी. जालना, डी. वाशिम. तुमचे योग्य उत्तर आहे अ. बुलढाणा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते? तुमचे ऑप्शन आहे अ. दाभोळ, बी. मुंबई बंदर, सी. जयगड, डी. रेवदंडा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मुंबई बंदर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. चंद्रपूर, बी. गोंदिया, सी. गडचिरोली, डी. नागपूर. तुमचे योग्य उत्तर आहे अ. चंद्रपूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक केळीचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तुमचे ऑप्शन आहे अ. जळगाव, बी. नाशिक, सी. धुळे, डी. अमरावती. तुमचे योग्य उत्तर आहे अ. जळगाव. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. पुणे, बी. सातारा, सी. कोल्हापूर, डी. सांगली. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सातारा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? तुमचे ऑप्शन आहे अ. मुंबई, बी. दाभोळ, सी. जयगड, डी. रत्नागिरी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. मुंबई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील देवगिरी किल्ला आज कोणत्या नावाने ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे अ. सिंहगड, बी. दौलताबाद किल्ला, सी. रायगड, डी. प्रतापगड. तुमचे योग्य उत्तर आहे बी. दौलताबाद किल्ला. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. अमरावती, बी. अकोला, सी. यवतमाळ, डी. वर्धा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. अमरावती.